मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील एका 3 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिचा निगरूप खून केला आणि त्याचा जन आक्रोश आता या ठिकाणी उसळला गेल्या 5-6 दिवस 6व्या दिवसानंतर देखील मालेगाव शहरामध्ये त्याचे पडसाद उमटत आहेत। मालेगाव शहर व तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्याचे पडसाद उमटतात आणि आज मालेगाव शहर बंदची हाक दिलेली जवळपास राज्यातील जवळपास सर्वच नेते या ठिकाणी मालेगाव तालुक्यात डोंगराळ्याच्या चिमुकलीच्या घरी येऊन गेलेले आहेत। आपण बघू शकतो ज्या पद्धतीने त्या बंदची हाक दिल्यानंतर मोठ्या प्रमाणात मालेगाव देखील आता सकाळपासूनच उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे। ज्या पद्धतीने मालेगाव शहरामध्ये बंदची हाक पुकारल्यानंतर मालेगाव शहरामध्ये काल देखील मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी आक्रोश या ठिकाणी निर्माण झाला होता। आरोपीला या ठिकाणी आणलं जाणार होतं, त्याच परिस्थितीमध्ये मालेगाव शहरातील न्यायालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात महिलांनी आणि काही तरुणांनी मालेगाव शहरातील तरुणांनी थेट ठिय्या केला होता। त्याच्यानंतर मंत्री गिरीश महाजन असतील, नरहरी झिरवळ असतील, मंत्री दादा भुसे असतील, रात्री मनोज जरांगे पाटील देखील यांनी देखील या ठिकाणी हजेरी लावली आहे। त्या कुटुंबाला थेट आता मारेकऱ्याला फाशी नव्हे तर एन्काउंटर करा अशी देखील या ठिकाणी मागणी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आली। कायद्यामध्ये यज्ञ नावाचा नवीन कायदा पारित करावा अशी देखील मागणी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी केली। ज्या पद्धतीने लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये बालिकांवरती होणाऱ्या अत्याचारावरती विशेष न्यायालय या ठिकाणी स्थापन करावं आणि त्या माध्यमातून फास्ट ट्रॅक माध्यमातून या ठिकाणी न्यायालयात ती केस चालवावी अशी देखील या ठिकाणी मागणी करण्यात आली। मालेगाव शहरामध्ये आज देखील महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर देखील येणार आहेत। जवळपास शहरामध्ये 11 वाजता होणाऱ्या या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात मालेगाव शहर व तालुक्यातील लोक या ठिकाणी हजर राहणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर मालेगाव शहरामध्ये मालेगाव रामसेतू पुलापासून तापर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मालेगावातील जनसमुदाय या ठिकाणी जमा होणार आहे आणि या चिमुकलीला थेट फाशी आणि कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात येते। मालेगाव शहर या घटनेने पूर्ण हळहळलं असल्याने या जन आक्रोश मोर्चात मोठ्या प्रमाणावरती नागरिकांचा सहभाग असण्याची शक्यता आहे। मनोहर शेवाळे, TN मराठी, मालेगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।